दादा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन, अपघाती निधन झालं आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा राज्य पूर्ण हळहळलं. तुम्ही सुद्धा शोकसभेमध्ये म्हणजे डायरेक्ट सांगितलं का विकासाचा वादा होता किंवा विकास गेला, आता अवघड आहे, अशा परिस्थितीत तुम्ही सुद्धा म्हणजे एक दुःख व्यक्त केलं. परंतु आता पहा, राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण दुःख बाजूला ठेवून शपथविधी घेतला. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम सुरू केलं. परंतु आता ग्रामीण भागात आता वेगळीच चर्चा सुरू आहे का एवढं घरात दुःख असताना केवळ उपमुख्यमंत्री किंवा मिरवण्यासाठी त्यांनी पद घेतलं, अशी जी चर्चा आहे त्यामध्ये काय तथ्य वाटते दादा? खरं म्हणजे ही टीका करणारी लोक मनामध्ये काहीतरी हेतू ठेवूनच टीका करतायत. ह्याच्यामध्ये त्यांना असं दर्शवायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चुकीचं करतोय. मी काल काही पोस्ट पाहिल्या की 4 जणांनी छगन भुजबळ असतील, मुंडे असतील, वळसे पाटील असतील आणि अजून एक कोणतरी चौथा मंत्री, चौघं किती वाईट आहेत की त्यांनी त्या प्रस्तावाला हे दिलं, अनुमोदन दिलं. ह्याच्यावरून त्यांना विलन ठरवलं आणि अशा राष्ट्रवादीला मतदान करू नका आणि आम्हाला मतदान करा, अशा प्रकारचे जी बोलणारी बनावट लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहा. एक तर हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मला विनंती करायची, आपल्याला संविधान किंवा ह्या गोष्टीमधल्या जो काय प्रकार आहे ह्यातली काहीतरी माहिती असावी ना. त्यांना काय त्या सुखानं गेल्या नाही सुनेत्रा वहिनी शपथ घ्यायला. हे संविधानिक पद आहे, हे जास्त दिवस खाली राहू नये. पक्षाचा गटनेता नाही आहे ना. आज मला सांगा, 3 दिवस झाले, 28, 29, 30, 3 दिवसाचा दुखवटा पाळल्यानंतर त्या 31ला शपथ घ्यायला गेले. ते सुद्धा पक्षाच्या आमदारांनी, पक्षाच्या कार्यकारिणीनं विनंती केल्यानंतर त्यांना तिथं जावं लागलं. आणि त्या ज्या गेल्या त्या काय खूप उत्साहामध्ये, जंगी उत्साहामध्ये गेल्या असातला भाग नाही. अजूनही बघा त्यांचे डोळे सुजलेले होते शपथ घेताना. शपथ घेतल्यानंतर त्या पुन्हा बारामतीला गेल्यात. फक्त आणि फक्त पक्ष उघडा पडलाय. अजितदादांच्या नेतृत्वाच्या नंतर कोणीच नाही वाली. अशा वेळेला त्याची धुरा सांभाळणं, कार्यकर्त्यांना धीर देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे ना. आमदार अस्ताव्यस्त झाले असतात, त्यांना कळलं नसतं काय करायचं आहे. सगळ्या आमदारांनी आवाज केला की आम्हाला गटनेता कोण आहे. आमचे सभागृह नेते अजितदादा होते, आता ते नाही आहे. उद्या कोणी कुठे जाऊ शकलं असतं. त्यांना हे करण्यासाठी, रोखण्यासाठी कोण आहे. म्हणून सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या नुसार सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली. ती काय खुशीने घेतली असं नाही, 5 मिनिटाची शपथ. आणि त्याच्यामध्ये खूप काय मोठं गाजावाजा केला असं नाही. एखाद्या घरामध्ये वाईट प्रसंग घडला आहे, त्यामुळं मताच्या फायद्यासाठी असे घाणेरडे आरोप आणि घाणेरडे प्रकार करू नका, अशी मला विनंती करायची. दादा, आता प्रचाराची पातळी पाहतोय, सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीने चारित्र्यहानन केलं जातं, कमेंट्स केले जातात. आणि या पद्धतीने जर अशा पद्धतीने जर प्रचार केला तर चांगली माणसं संपून जातील किंवा टीकेचे धनी बनतात. याबाबत काय मत आहे तुमचं? खरं म्हणजे प्रचाराची पातळी इतकी खाली गेलेली आहे, कुणाचाही ताळमेळ कशात राहिला नाही. किती मोठा माणूस असू दे, वयस्कर असू दे किंवा ज्यांनी आयुष्य घालवलं राजकारणामध्ये, अशा माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम हे 4 वाईट पोस्टनं होत आहेत. दर्जा नाही राहिलेला. माणसानं प्रचार करावा, परंतु कुठंतरी प्रचाराची पातळी, सोशल मीडियाची पातळी योग्य पातळीवर ठेवावी आणि मग प्रचार करावा. काय झालं आहे की कोणाला काही कोणाचं आदर ठेवण्याचं याच्यामध्ये काही दिसत नाही. म्हणून प्रचार ज्याने त्याने आपापल्या परीनं करावा, परंतु एक सांभाळून, एक काहीतरी बंधनं पाळून करावा असं मला वाटतं. पण विकासाचे मुद्दे यामध्ये बाजूला जात नाही का असं वाटते का दादा तुम्हाला? खरं म्हणजे ह्या सगळ्या प्रचारामध्ये मी कोणाकडं नाही, प्रचार काय, विकास काय केला आहे, काय विकास करायचा याच्याबद्दल काहीच नाही आहे. बाकी सगळ्याच गोष्टी आहेत. ह्याने काय केलं, त्यांनी काय केलं, ह्याने काय केलं. निवडणुका ह्या मुळात विकासाच्या मुद्द्यावरच लढल्या पाहिजे. पुढं मी काय करणार आहे, 5 वर्षात निवडून आल्यानंतर काय करणार आहे, ह्याच मुद्द्यावर झाल्या पाहिजेत. आम्ही सत्तेवर होतो, आम्ही सांगायला पाहिजे की आम्ही 5 वर्षामध्ये काय केलं आणि अजून उरलेल्या 5 वर्षामध्ये काय करणार आहे, ह्या दिशेनं प्रचार व्हायला पाहिजे. तो न होता विकास राहतो बाजूला आणि
खालच्या पातळीवरच्या टीका एकमेकावर होतात त्या थांबवाव्यात अशी मला विनंती करावीशी वाटते.